जुन्नरसह राज्यातल्या काही भागात बिबट्यांची प्रचंड दहशत आहे। पण राज्यात असं गाव नाही, गल्ली नाही जिथं भटक्या कुत्र्यांची दहशत नाही। जीव मुठीत धरून रस्त्यानं चालावं लागतं अशी परिस्थिती आहे। काल आमदारांनी कुत्र्यांच्या या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवला। आज थेट कुत्राच विधान भवनात दाखल झाला। भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अधिवेशनात। विधान भवन परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट। पालिका कर्मचाऱ्यांची कुत्रे पकडण्यासाठी कसरत। महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात सध्या दोनच मुद्दे जोरदार गाजतायत, एक बिबट्यांचा आणि दुसरा म्हणजे भटक्या कुत्र्यांचा। राज्यभरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून विधान भवन परिसरही त्यातून सुटलेला नाही। विधान भवन परिसरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर दिसून येतोय। आमदारांच्या स्वागतासाठी टाकलेल्या रेड कार्पेटवरही कुत्रे आरामात पडून ऊन खात बसलेले आढळून येत आहेत। या कुत्र्यांच्या त्रासाबद्दल आमदारांनी तक्रार केल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची धावपळ दिसून आली। भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडणार? बिबटे पकडण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता असते कायद्याच्या चौकटीत बिबट पकडावं लागेल। मग जयंतराव कुत्रं आणि बिबट पकडू शकेल का जरा विचारा। जयंत पाटील साहेब विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यांना त्यांची भूमिका विरोधी पक्षाचे एक जबाबदार नेते म्हणून पार पाडावी लागते, त्यामुळे ते असं बोलत असतील। सरकार दोन्ही बाबतीत संवेदनशील आहे, कारण भटक्या कुत्र्यांपासून लोकांना, मानवांना, लहान मुलांना वगैरे होणारा त्रास याचाही बंदोबस्त निश्चितपणे शासनाने करायला सुरुवात केलेली आहे। दोनच दिवसांपूर्वी विधानसभेत भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर गंभीर चर्चा झाली होती। त्रस्त आमदारांनी यावरती तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती। बिबट्या जंगलात राहतो, पण भटकी कुत्री गल्लीबोळात आढळतात। कुत्रे वाचवण्याच्या घटना आणि हल्ले वाढलेले असून रेबीजचा धोका सुद्धा वाढल्याची समस्या या आमदारांनी मांडली होती। आमदार तिकडे वस्तीत गेला आणि गल्लीबोळात त्याला कुत्रा चावला तर आपण काय करणार आहात हे आधी अगोदर सांगा। आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी गंभीर बोलतोय, अध्यक्ष महोदय मी गंभीरतेने बोलतोय। जेव्हा आम्ही वस्त्यांमध्ये फिरतो ना तेव्हा कुत्रेच आमच्या मागे लागतात, कुत्रे मागे लागतात। आणि जो चावला तर केवढं मोठं माहित नाही त्याच्यावर संकट असतं। आणि म्हणून हा मजेचा विषय नाहीये। अध्यक्ष महोदय अत्यंत गंभीरपणे बोलतोय। हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे, पण ती कुत्री ज्या माणसाला जातं त्यांच्यावर प्रेम नाही, आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही। अध्यक्ष महोदय मी आज सभागृहाच्या माध्यमातून मंत्र्यांना सांगतो, ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा, त्यांना कळू द्या कुत्र्यांचा चावा काय असते। गल्लोगल्ली लोकांना दहशत आहे, हे बिबट्यांची तर छतावर दहशत आहे, पण आज सामान्य जनतेला प्रचंड दहशत आहे। मुंबईमध्ये जा, कुठेही जा, जिथे तिथे ऑल ओव्हर देशामध्ये कुत्र्या, महाराष्ट्रामध्ये कुत्र्यांचा हैदोस आहे साहेब। आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत तरी त्याच्यावर काही कारवाई करत नाही सरकार। काय करतं? संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 12 लाख भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे। एकट्या नागपुरात 90,000पेक्षा अधिक कुत्रे आहेत। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलं, नागरिक हे जखमी होण्याच्या घटना रोज घडत आहेत। कुत्र्यांच्या संख्येच्या तुलनेत निवारा केंद्र अतिशय तुटपुंजी आहेत। नसबंदी कार्यक्रमाची मंदावलेली गती आणि कचरा व्यवस्थापनाबाबतची उदासीनता यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। भटक्या कुत्र्यांचा हा त्रास इतका वाढलाय की आता राज्याच्या विधान भवनात त्यावरती चर्चा करावी लागते। आता भटक्या कुत्र्यांचा उच्छाद कमी करण्यासाठी काय उपाययोजना होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।